सहसा जेव्हा आपण एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल बोलतो, तेव्हा तिथे एक प्रकारची अत्यंत स्पष्ट अचूकता अपेक्षित असते. म्हणजे अगदी इंजिनिअरिंगसारखी. अगदी बरोबर. एखाद्याचा हात मोडला किंवा हाडाला क्रॅक गेला, तर एक्स-रे काढल्यावर तिथे एक पांढरी तुटलेली रेषा स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त बोट ठेवतात आणि म्हणतात, हे बघा, इथे प्रॉब्लेम आहे, हाडाला फ्रॅक्चर आहे. हो ना. ते डोळ्यांना दिसणारं अगदी स्पष्ट असं चित्र असतं. मोडलेलं किंवा न मोडलेलं चित्र एकदम स्वच्छ असतं. आणि एकूणातच आधुनिक वैद्यकशास्त्र अशा प्रकारच्या स्पष्ट आजारांवर खूप प्रभावीपणे काम करतं. आणि त्यात एक प्रकारचा मोठा दिलासाही असतो. म्हणजे माणसाला गोष्टी डोळ्यांनी दिसलेल्या आणि एका विशिष्ट वैज्ञानिक चौकटीत बसवलेल्या जास्त आवडतात. आजार दिसला की त्यावरचं औषध ठरलेले असतं. पण जेव्हा आपण रोजच्या जीवनशैलीतल्या सवयी आणि त्यात दडलेल्या आरोग्याच्या गुपितांकडे वळतो, तेव्हा ती एक्स-रे मशीन अचानक काम करणं थांबवते. खरंय. समजा एखाद्याला सतत थकवा येत असेल किंवा रात्री झोप लागत नसेल, तर तिथे एक्स-रे किंवा सीटी स्कॅन काहीच दाखवू शकत नाही. नक्कीच. आपण अशा एका आरोग्याच्या दुनियेत पाऊल ठेवतो, जी खरं सांगायचं तर खूप गुंतागुंतीची आणि धुसर आहे. आजच्या या सखोल ज्ञानसफरीमध्ये आपण अशाच एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि ती गोष्ट खूपच कॉमन आहे. हो, एक अशी सवय जी हेल्दी किंवा आरोग्यासाठी चांगली म्हणून आजकाल डोळे झाकून फॉलो केली जाते, ती म्हणजे ग्रीन टी पिणे. आणि ही सवय किंवा त्यामागचं खरं विज्ञान समजून घेण्यासाठी आज आपल्याकडे जो माहितीचा आधार आहे तो अत्यंत भक्कम आहे. बरोबर. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या निरीक्षणांवरून आणि मार्गदर्शनानुसार आपण या विषयाची उकल करणार आहोत. आजच्या या चर्चेचं मुख्य मिशन हेच आहे की आरोग्याशी संबंधित अवघड इंग्रजी मेडिकल शब्द आपण अगदी साध्या, सोप्या आणि सरळ मराठी भाषेत समजून घेणार आहोत. नक्कीच. ग्रीन टीचे खरे फायदे काय, त्याचे शरीरावर होणारे छुपे आणि कधीकधी घातक परिणाम कोणते, हे सगळं आपण शोधून काढणार आहोत. पण डॉक्टर रेणुशे यांच्या नोट्स वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोणती गोष्ट? त्यांनी थेट ग्रीन टीच्या फायद्या तोट्यांवर न बोलता माणसाच्या मूळ प्रकृतीवर आणि निदानाच्या पद्धतीवर जास्त भर दिलाय. हो, कारण डॉक्टर बाबासाहेब रेणुशे हे MD मेडिसिन म्हणजे आयुर्वेदातले तज्ज्ञ आहेत. ते रत्नागिरीत गेली कित्येक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. अच्छा. त्यांच्याकडे येणारे अनेक रुग्ण असे असतात जे इंटरनेटवर वाचून हेल्दी डाएट फॉलो करत असतात, दिवसातून 4-4 कप ग्रीन टी पित असतात, तरीही त्यांच्या शरीरात अनेक समस्या निर्माण झालेल्या असतात. बापरे. आधुनिक स्कॅन्समध्ये त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, पण त्यांना आतून बरं वाटत नसतं. इथेच मग आयुर्वेदाची ताकद दिसून येते. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. आधुनिक स्कॅन्स हे एखाद्या गाडीच्या डॅशबोर्डवरील वॉर्निंग लाईट सारखे काम करतात. इंजिन खूप गरम झालंय हे तो लाल लाईट सांगेल. पण इंजिन का गरम होतंय हे तो सांगू शकत नाही. अगदी बरोबर. डॉक्टर रेणुशे यांच्यासारखे तज्ज्ञ आजाराचं मूळ शोधण्यासाठी नाडी परीक्षा या प्राचीन पद्धतीचा वापर करतात. मला नेहमी वाटायचं की नाडी परीक्षा म्हणजे फक्त हृदयाचे ठोके मोजणे, पण हे त्याहून खूप वेगळं आहे, नाही का? खूपच वेगळं आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी किंवा व्यापक दृष्टिकोनाशी जोडले तर नाडी परीक्षा ही एखाद्या रिकाम्या खोलीत उभे राहून फक्त भिंतींचा रंग पाहण्यासारखी नाहीये. मग ती कशी आहे? ती त्या खोलीतील आवाजाचा प्रतिध्वनी म्हणजे अकॉस्टिक्स ऐकण्यासारखी आहे. आधुनिक मशीन्स फक्त शरीराचा बाह्य आजार दाखवतात, पण नाडी परीक्षेमुळे शरीरातील वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन कसे बिघडले आहे हे अत्यंत अचूकपणे समजते. म्हणजे हे एखाद्या इमारतीच्या स्ट्रक्चरल इंजिनियर सारखं काम झालं हो, अगदी तसंच आहे. हे शोधून काढायचं अगदी तंतोतंत. एखाद्या झाडाची सुकलेली पाने पाहून पानांवर औषध फवारण्यापेक्षा झाडाच्या कोणत्या मुळाला पाणी कमी पडतंय हे शोधण्याची ही प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच केमिकलयुक्त औषधे घेऊन तात्पुरते बरे वाटण्यापेक्षा आयुर्वेद आजार मुळापासून बरा करण्यावर भर देतो. आणि डॉक्टर रेणुशे यांची हीच पद्धत जागतिक स्तरावर नावाजली गेली आहे ना? होय. त्यांची ओळख आता फक्त रत्नागिरीपुरती मर्यादित राहिलेली नाही. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अरेच्छा, हे तर खूपच भारी आहे. हो, आणि अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांमध्ये त्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत. हे खरंच एक प्रकारचं रिव्हर्स ग्लोबलायझेशन आहे. आपण भारतात बसून आरोग्याच्या टिप्ससाठी, फॅट डाएट प्लॅनसाठी कायम पश्चिमेकडे पाहतो. अगदी खरंय.
ती शिकण्यासाठी रत्नागिरीतील आयुर्वेदाकडे पाहत आहेत. ते त्यांचे ब्लॉग वाचतात, यूट्यूब चॅनल पाहतात आणि ऑनलाईन कन्सल्टिंगद्वारे त्यांचा सल्ला घेतात. आणि ते असं का करत आहेत? कारण पाश्चिमात्य लोकांना आता हे समजलं आहे की त्यांच्या वेगवान जीवनशैलीमुळे येणारा सततचा ताणतणाव, ज्याला आपण क्रॉनिक स्ट्रेस म्हणतो, हो, तो क्रॉनिक स्ट्रेस केवळ तात्पुरत्या रासायनिक औषधांनी बरा होणार नाही. त्यासाठी नैसर्गिक जीवनशैली आणि मूळ प्रकृतीनुसार उपचार हवा. आणि याच जीवनशैलीचा एक भाग म्हणून पाश्चिमात्य जगाने आणि आता आपल्याकडेही एका गोष्टीला अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. ती गोष्ट म्हणजे ग्रीन टी. अगदी बरोबर. आजकाल प्रत्येक जण वजन कमी करण्यासाठी, फिटनेससाठी किंवा स्वतःला डिटॉक्स करण्यासाठी ग्रीन टीचा आधार घेतो. हो ना, प्रत्येकाच्या हातात सध्या ग्रीन टीचा कप दिसतो. अनेक लोकांचा तर असा समज आहे की ग्रीन टी म्हणजे एक जादूचं पाणी आहे, जे प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी घटक एका झटक्यात बाहेर पडतील. डॉक्टर रेणुशे यांच्या म्हणण्यानुसार ग्रीन टीचे खरंच काही शारीरिक फायदे आहेत का, की हा फक्त एक मोठा व्यावसायिक ट्रेंड आहे? फायदे नक्कीच आहेत. जर तो योग्य पद्धतीने घेतला तर ग्रीन टीचे अनेक शारीरिक फायदे दिसून येतात. अच्छा, कोणते फायदे? सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे चयापचय आणि वजन. ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेकिन्स नावाचे अत्यंत प्रभावी घटक असतात. एक सेकंड, इथे हे अँटीऑक्सिडंट्स आणि कॅटेकिन्स नक्की काय काम करतात? हे शब्द आपण जाहिरातींमध्ये खूप ऐकतो, पण याचं शरीरातलं काम काय? सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरात सतत काही ना काही प्रक्रिया सुरू असतात, ज्यामुळे पेशींची झीज होते. याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणतात. बरोबर. अँटीऑक्सिडंट्स हे शरीराचे डिफेन्स फोर्स किंवा संरक्षक दल म्हणून काम करतात. ते पेशींना खराब होण्यापासून वाचवतात. आणि कॅटेचिन्स हे शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्याची प्रक्रिया वेगवान करतात. म्हणजे ते शरीराचं इंजिन थोडं फास्ट फिरवतात. अगदी बरोबर. चयापचय वाढल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी जळण्यास मदत होते आणि परिणामी वजन नियंत्रणात राहते. हे तर उत्तम आहे. आणि मेंदूच्या कार्यक्षमतेबद्दल काय? माझ्या वाचनात असं आलं होतं की ग्रीन टीमध्ये कॉफीसारखंच कॅफीन असतं. हां, असतं. तरीही लोक म्हणतात की ग्रीन टी प्यायला खूप फ्रेश वाटतं आणि कामात लक्ष लागतं. पण कॉफी प्यायला जशी बेचैनी येते तशी येत नाही. असं का? हेच द ग्रीन टीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. यात कॅफीन असतं, जे मेंदूला जागृत करतं. पण कॉफीसारखा अचानक झटका बसत नाही. का बरं? कारण ग्रीन टीमध्ये L-थियानाइन नावाचा एक अमिनो ॲसिड असतो. म्हणजे हे दोन्ही घटक एकत्र काम करतात? होय, कॅफीन आणि L-थियानाइनच्या एकत्रित परिणामामुळे मेंदूला एक संथ आणि शांत ऊर्जा मिळते. L-थियानाइन हे मेंदूत अल्फा लहरी वाढवतं, ज्या शांततेशी संबंधित असतात. अच्छा. त्यामुळे मानसिक एकाग्रता म्हणजे फोकस वाढतो, पण अस्वस्थता येत नाही. हे खूपच भारी आहे. म्हणजे L-थियानाइन हे कॅफीनच्या वेगाला कंट्रोल करणारं एक प्रकारचं ब्रेक किंवा स्टेबिलायझर म्हणून काम करतं. जसं गाडीचा ॲक्सेलरेटर आणि क्लच एकाच वेळी योग्य प्रमाणात दाबल्यावर गाडी कशी एकदम स्मूथ पुढे जाते, तसंच काहीसं. अगदी अचूक उपमा. ह्याशिवाय हृदय आणि पचनसंस्थेसाठी सुद्धा हा फायदेशीर आहे. पचनासाठी पण? हो, काही अभ्यासांनुसार हे कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते. तसंच आपल्या पचनसंस्थेत म्हणजेच आतड्यांमध्ये जे चांगले बॅक्टेरिया असतात त्यांना वाढण्यासाठी ग्रीन टी मदत करतो. म्हणजे गुड बॅक्टेरिया. बरोबर. आतड्यांचे आरोग्य सुधारले की पचन आपोआप सुधारते. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहते आणि मनाला शांतता मिळते. इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. थांबा, आपण आत्ताच म्हटलं की ग्रीन टीमुळे मानसिक शांती मिळते. हो. पण डॉक्टर रेणुशे यांच्या नोट्समध्ये पुढे असं लिहिलंय की तोच ग्रीन टी तुम्हाला प्रचंड बेचैन करून हृदयाचे ठोके वाढवू शकतो. हा तर एक खूप मोठा विरोधाभास आहे. म्हणजे एकीकडे शांतता आणि दुसरीकडे बेचैनी, असं कसं होऊ शकतं? हाच विरोधाभास समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि इथेच आयुर्वेदाचा प्रकृतीचा सिद्धांत कामी येतो. तो कसा? कोणतीही गोष्ट अगदी ती कितीही नैसर्गिक असली तरी अतिप्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने घेतल्यास ती विषासारखी काम करू शकते. ग्रीन टी हे काही अमृत नाही. खरंय. त्याचे शरीराच्या विविध संस्थांवर अतिशय गंभीर साईड इफेक्ट्स होऊ शकतात. तर मग या साईड इफेक्ट्सबद्दल थोडं सविस्तर बोलूया. डॉक्टर रेणुशे यांच्या मते पचनसंस्थेवर याचा नेमका काय आणि कसा परिणाम होतो? बऱ्याच लोकांना अशी सवय असते की सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायचा. त्यांना वाटतं की असं केल्याने लवकर वजन कमी होईल. हो, हे मी खूप लोकांकडून ऐकलंय.
पण ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्यास हे टॅनिन पोटातील ॲसिडची पातळी भयंकर वाढवतात. बापरे. यामुळे ॲसिडिटी, पोटात जळजळ, मळमळ किंवा जुलाब होऊ शकतात. ज्या लोकांची प्रकृती आधीच पित्ताची आहे त्यांच्यासाठी हे खूप घातक ठरू शकतं. म्हणजे वजन कमी करण्याच्या नादात लोक स्वतःची पचनसंस्था बिघडवून घेत आहेत आणि मज्जासंस्थेवर याचा काय परिणाम होतो? आपण मगाशी तर म्हटलं होतं की हे फोकस वाढवतं. हो, पण एका मर्यादेत. जर दिवसभरात 4-5 कप ग्रीन टी प्यायला गेला तर शरीरात कॅफीनचं प्रमाण मर्यादेबाहेर वाढतं. हां. L-थियानाइन कितीही जरी ब्रेक लावत असला तरी कॅफीनचा अतिरेक झाल्यावर तो ब्रेक फेल होतो. अरे देवा. यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, बेचैनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मज्जासंस्था सतत उत्तेजित राहिल्याने रात्री झोप न लागणे असे त्रास सुरू होतात. हे तर भयानक आहे. आणि जो हृदयाच्या ठोक्यांचा उल्लेख आला होता त्याचं काय? हे नक्की कशामुळे होतं? तो थेट परिणाम हृदय व रक्ताभिसरण संस्थेवर होतो. जास्त कॅफीन आणि इतर उत्तेजक घटकांमुळे हृदयाचे ठोके अचानक वाढू शकतात. ज्याला पॅल्पिटेशन म्हणतात. अगदी बरोबर. छातीत धडधडणे आणि अँक्झायटी म्हणजे अकारण भीती किंवा चिंता वाटणे हा त्रास अनेक रुग्णांमध्ये दिसून येतो. लोक इंटरनेटवर वाचून मन शांत करण्यासाठी ग्रीन टी पितात, पण चुकीच्या प्रमाणामुळे ते अँक्झायटीचे बळी ठरतात. हे तर पूर्णपणे चक्रावून टाकणारे आहे. आणि या यादीत आणखी एक अत्यंत धक्कादायक परिणाम आहे, रक्तावरील परिणाम. मला नेहमी वाटायचं की ग्रीन टी रक्ताला शुद्ध करतो, पण हा रक्ताला नुकसान कसं पोचवू शकतो? यात सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे मगाशी आपण ज्या टॅनिनबद्दल बोललो ते टॅनिन अन्नातील लोह म्हणजे आयन शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. अडथळा आणतात? म्हणजे कसं? आपण जे पालेभाज्या किंवा इतर लोहयुक्त अन्न खातो त्यातील लोहाच्या रेणूंना हे टॅनिन घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे ते लोह शरीरात किंवा रक्तात मिसळू दिले जात नाही, ते थेट शरीराबाहेर फेकून दिले जाते. म्हणजेच जर कोणी भरपूर लोहयुक्त आहार घेत असेल, पालेभाज्या खात असेल, पण जेवणानंतर लगेचच ग्रीन टी पीत असेल, तर त्यांच्या शरीराला त्या लोहाचा काहीच फायदा मिळणार नाही. त्यांची सर्व मेहनत पाण्यात जाईल. अगदी बरोबर. अन्नाचे पोषण शरीराला मिळत नाही आणि म्हणूनच काही विशिष्ट लोकांसाठी ग्रीन टी अत्यंत धोकादायक ठरू शकतो. तर मग डॉक्टर रेणुशे यांच्या सल्ल्यानुसार कोणी हा ग्रीन टी पिणे पूर्णपणे टाळावे? कोणासाठी हा पूर्णपणे वर्ज्य असायला हवा? सर्वप्रथम गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी, कारण यातील कॅफीन रक्त आणि नाळेवाटे बाळापर्यंत पोहोचू शकते आणि बाळाच्या विकासावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. हे खूप महत्वाचं आहे. दुसरे म्हणजे ज्यांना ॲनिमिया आहे, म्हणजे ज्यांच्या शरीरात आधीच रक्ताची किंवा लोहाची कमतरता आहे, त्यांनी ग्रीन टी पिऊ नये. तसेच खूप अशक्त व कमी वजन असणाऱ्या लोकांनीही तो टाळावा. आणि ज्यांना पोटाचे किंवा हृदयाचे आजार आहेत, ज्याला वारंवार ॲसिडिटी, अल्सर किंवा IBSचा त्रास आहे, त्यांनी रिकाम्या पोटी ग्रीन टी अजिबात घेऊ नये. तसेच हृदयाचे ठोके वाढण्याचा किंवा अँक्झायटीचा त्रास असलेल्यांनीही यापासून 4 हात लांब राहावे. बरोबर. कारण हे पेय त्यांचे आजार आणखी वाढवू शकते. हे सर्व ऐकून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय की इंटरनेटवरील हेल्दी किंवा डिटॉक्सचे ट्रेंड्स किती धोकादायक असू शकतात. शरीराची मूळ प्रकृती काय आहे हे लक्षातच घेतलं जात नाही. पण डॉक्टर रेणुशे यांच्या नोट्समध्ये सर्वात महत्त्वाचा इशारा हा औषधांसोबतच्या रिॲक्शनबद्दल आहे. ड्रग इंटरॅक्शन्स. होय, आणि हा सर्वात संवेदनशील भाग आहे. हा मुद्दा तर अनेक लोकांच्या गावीही नसेल. नक्कीच नाही. लोक ग्रीन टीला फक्त एक साधं गरम पेय किंवा चहाचा एक प्रकार समजतात, पण त्यात अत्यंत ॲक्टिव्ह रसायने असतात. जेव्हा एखादी व्यक्ती आधीच काही केमिकल औषधं घेत असते, तेव्हा ही रसायने त्या औषधांसोबत रिॲक्शन करतात. म्हणजे जर कोणी आधीच काही आजारांवर नियमित औषधे घेत असेल, तर त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ कोणती औषधे? समजा जर एखादा रुग्ण रक्त पातळ करणारी औषधे घेत असेल. ब्लड थिनर्स. हो, ग्रीन टीमध्ये काही प्रमाणात विटॅमिन के असते, जे रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेत मदत करते. त्यामुळे ते रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या कार्यात थेट अडथळा आणते. अच्छा, म्हणजे परस्पर विरोधी काम करतात. बरोबर. याशिवाय ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा अँक्झायटीची औषधे घेणाऱ्या रुग्णांनी ग्रीन टी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. का? कारण ग्रीन टी एकतर या औषधांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करू शकतो किंवा त्यांचा प्रभाव गरजेपेक्षा जास्त वाढवू शकतो, ज्यामुळे जीवावर बेतू शकते. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? एवढे सगळे धोके आणि नियम असतील तर सामान्य माणसाने सुरक्षितपणे ग्रीन टी कसा प्यावा? की तो पिऊच नाही?
पिऊ नये असं अजिबात नाही, पण त्याची योग्य पद्धत माहिती असली पाहिजे. डॉक्टर रेणुशे यांच्या सल्ल्यानुसार दिवसातून फक्त 1 ते 2 कप ग्रीन टी पुरेसा आहे. फक्त 1 ते 3 कप. हो, त्याहून जास्त पिण्याची शरीराला अजिबात गरज नसते. तो नेहमी जेवणानंतर साधारण 1 तासाने घ्यावा, रिकाम्या पोटी कधीही पिऊ नये. आणि वेळेचं काय? लोक ऑफिसमध्ये रात्री उशिरापर्यंत काम करताना सतत ग्रीन टी पितात. तीच तर सर्वात मोठी चूक आहे. संध्याकाळनंतर किंवा रात्री उशिरा पिणे पूर्णपणे टाळावे, जेणेकरून रात्रीच्या झोपेवर आणि मज्जासंस्थेवर परिणाम होणार नाही. त्यात साखर किंवा कृत्रिम गोडवा घालू नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर नियमितपणे ग्रीन टी पिण्याची सवय असेल तर दिवसभर भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचं प्रमाण का वाढवायचं? कारण ग्रीन टी हा डायुरेटिक असतो. म्हणजेच त्यामुळे लघवी वाटे शरीरातील पाणी जास्त प्रमाणात बाहेर पडते आणि डिहायड्रेशन होऊ शकते. आणि मला वाटतं या सगळ्या चर्चेतून सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा पुढे येतोय की केवळ 1 कप ग्रीन टी पिऊन एका रात्रीत कुणाचंही आरोग्य सुधारत नाही. हा काही जादूचा उपाय नाहीये. अगदी खरंय. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे नेहमी या गोष्टीवर भर देतात की फक्त एक सवय बदलून उपयोग नाही, तर संपूर्ण आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब करणं गरजेचं आहे. बरोबर. योग्य आणि प्रकृतीनुसार संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन असल्याशिवाय केवळ ग्रीन टीचा कोणताही खरा फायदा शरीराला मिळणार नाही. हेच कारण असावं की पाश्चिमात्य लोक, ज्यांच्याकडे जगातील सर्वात प्रगत वैद्यकीय सुविधा आहेत, ते आयुर्वेदाकडे इतके आकर्षित होत आहेत. हो ना? ते फक्त एका आजारावर 1 गोळी असा वरवरचा उपाय शोधत नाहीत. नाडी परीक्षेसारख्या सखोल निदानामुळे त्यांना त्यांच्या शरीराचं मूळ समजायला मदत होते. आणि आयुर्वेदामध्ये उपचारांसोबत पथ्य पाण्याला खूप महत्त्व दिलं जातं, बरोबर? होय. आयुर्वेदात पथ्य हा उपचारांचा गाभा मानला जातो. आजारपणात आणि उपचारांदरम्यान कोणती पथ्ये पाळावीत, कोणत्या प्रकृतीनुसार काय खावे आणि काय पिऊ नये यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. एकासाठी जे अमृत आहे ते दुसऱ्यासाठी विष ठरू शकते. छोटी छोटी दैनंदिन पथ्य आणि साध्या सवयी कशा नैसर्गिकरित्या आपली प्रतिकारक शक्ती वाढवतात हे आयुर्वेद अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवतो. म्हणूनच केमिकलयुक्त औषधे घेऊन तात्पुरते बरे वाटण्यापेक्षा आणि त्या औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे शरीरात नवीन आजार निर्माण करण्यापेक्षा योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन आजार मुळापासून बरे करणे हा खऱ्या अर्थाने एक शहाणपणाचा निर्णय ठरतो. अगदी बरोबर. आणि ज्यांना त्यांच्या आजारांवर डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्याकडून आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक डाएट प्लॅन आणि पथ्यांबद्दल सखोल मार्गदर्शन हवं असेल, ते त्यांना प्रत्यक्ष भेटू शकतात. नक्कीच. जर कुणाला त्यांच्याकडून स्वतःची नाडी परीक्षा करून घ्यायची असेल आणि शरीराचं आतलं सॉफ्टवेअर कसं चाललंय हे समजून घ्यायचं असेल, तर त्यांच्या क्लिनिकचा पत्ता आपण सांगू शकतो. हो. क्लिनिकचं नाव आहे प्रज्ञा क्लिनिक, कोकण नगर, रत्नागिरी 415639. क्लिनिकची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 अशी आहे. आणि अधिक माहितीसाठी किंवा अपॉइंटमेंटसाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 7057394036. आजार फक्त दाबून न ठेवता तो मुळापासून नष्ट करण्यासाठी ही माहिती आणि त्यांचा दृष्टिकोन नक्कीच अनेकांसाठी जीवन बदलणारा ठरू शकतो. आज आपण एका छोट्याशा कपातील ग्रीन टीच्या साध्या दिसणाऱ्या सवयीमागचं प्रचंड मोठं विज्ञान, त्याचे छुपे धोके आणि आयुर्वेदाचा सखोल दृष्टिकोन समजून घेतला. होय. पण हा सखोल चर्चेचा कार्यक्रम संपवताना एक विचार मला इथे नक्कीच मांडावासा वाटतो. आज आपण ग्रीन टीच्या फायद्या तोट्यांबद्दल एवढी सविस्तर चर्चा केली, पण जरा शांतपणे विचार करा, हेल्दी या एका गोंडस नावाखाली आपण रोजच्या जीवनात अशा आणखी किती गोष्टी करत असू, हा खूप मोठा प्रश्न आहे. ज्यांचा आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रकृतीशी किंवा आपण घेत असलेल्या इतर औषधांशी असाच एखादा छुपा अदृश्य संघर्ष सुरू असेल. नक्कीच. केवळ इंटरनेटवरील ट्रेंड्सच्या मागे डोळे झाकून धावण्याऐवजी आपल्या स्वतःच्या शरीराची नाडी आणि भाषा ओळखण्याची वेळ आता खरोखर आली आहे का, यावर नक्की विचार करा. अशाच एका नव्या आणि रंजक विषयासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःच्या शरीराचं ऐकायला शिका.